बातमी पावसाची येते। मान्सून पूर्व सरींनी राज्यातल्या काही भागांना तडाखा दिलेला आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरामध्ये अचानक मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे। दुपारी 4:30च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आणि अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। या पावसामुळे 45 डिग्रीचे चटके सहन करणाऱ्या अकोला वासियांना मोठा दिलासा मिळालेला आहे। शशांक चौरे आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। शशांक, अकोला आणि अमरावतीमध्ये मान्सून पूर्व सरी पाहायला मिळतात। काय नुकसान झालेलं आहे आणि कशी आहे सध्याची परिस्थिती, कसं आहे वातावरण? नक्कीच प्राजक्ता की विदर्भामध्ये जर तापमान जर बघितलं तर 45 डिग्री पर्यंत तापमान गेलेलं होतं आणि आज दुपारी 3 वाजेपर्यंत सुद्धा असाच उकाडा सर्व अमरावतीकरांना आणि विदर्भवासियांना जाणवत होता। मात्र अचानक 4:30-5च्या नंतर वादळी वारं सुरू झालं आणि मोठ्या प्रमाणात वादळ सुरुवातला आलेलं आहे आणि त्यानंतर आता 6-6:30च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाला सुद्धा सुरुवात झालेली होती। आता सुद्धा पाऊस सुरूच आहे आणि यामध्ये एपीएमसी जे कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आहे तिथे मोठ्या प्रमाणात तूर, सोयाबीन सारखे जे पोते आहेत पोते ठेवण्यात आलेले आहे आणि ते पूर्णपणे त्यांच्यावर ताडपत्री नसल्यामुळे ते भिजलेले आहे। मोठ्या नुकसान आता शेतकऱ्यांचं हे झालेलं आहे। आता नेमकं हे याच्यामध्ये शेतकऱ्यांची तूर किती आहे हा आता सर्व उद्या याच्यामध्ये मोजमाप होईल आणि हे आपल्याला कळेल। मात्र एक दिलासा आहे की विदर्भातील जे तापमान आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे आणि पावसामुळे एक थोडंसं वातावरण सुद्धा गारवा निर्माण झालेला आहे। जो उकाडा होता विदर्भामध्ये आणि अमरावतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जो उकाडा जाणवत होता तो आता कुठेतरी कमी झालेला आहे आणि एक पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा एक थोडासा दिलासा आपल्याला मिळताना दिसत आहे। त्यामुळे एकीकडे काही शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना या पावसाचा दिलासा आहे तर दुसरीकडे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मात्र याचा फटका बसलेला आहे। अनेकांची तूर या पावसामध्ये ओली झालेली आहे।